स्वाध्याय क्रमांक ओके. मग 1 ते 20 नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्येची बेरीज करायची. मग काय येणार मूळ संख्या सांगा. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. ओके. मग आपण एक काम करूया, जोडी जुळवूया. बरोबर. तर 2 आणि नाही 3 आणि 17 किती होतं? 3 आणि 17 13 आणि 7 किती होणार? 11 आणि 19 किती होतील? आणि 2 आणि 5 तर काय येणार? 2 2 4 3 7 77. आलं लक्षात? डायरेक्ट बेरीज करायची असेल तर डायरेक्ट पण करू शकतो आणि वेगळ्या जोड्या पण जुळवायच्या असल्या समजा 20 20 च्या न जुळवता तुम्ही 30 30 च्या पण जुळवल्या. तसं 13 आणि 17 30, 11 आणि 19 30 आणि 3 आणि 7 10. तर हे तुमच्या 30 आणि 30 60, 60 आणि 10 70, 70 आणि 7 77. तर महत्वाचं काय आहे की बेरीज करणं. बेरीज व्यवस्थित करायची आणि उत्तर काय आलं पाहिजे? 77. 2 अंकांच्या प्राकृतिक संख्यांची संख्या आहे म्हणजे नैसर्गिक संख्या 2 अंकी किती आहेत या शोधायचे त्याच्यात. म्हणजे 1 पासून 9 पर्यंत नैसर्गिक संख्या किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे एकूण इथं 1 ते 9 मध्ये 9 नैसर्गिक संख्या आहे. त्यांनी काय विचारलंय? 2 अंकी. मग स्टार्ट किती पासून होतील? 10 आणि संपतील कितीला? 99. आलं का लक्षात? मग 10 ते 99 तुम्हाला लक्षात घ्यायचे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, 1 ते 9 मध्ये 9 गेल्या आणि 100 ही 3 अंकी आली. तर एकूण ह्या 9 संख्या आणि 100 ही एक संख्या. तर 1 2 1 अंकी आणि 3 अंकी किती संख्या गेल्या? 10 संख्या कमी करायच्या टोटल 100 मधून. तर 10 ते 99 मध्ये 100 मधून 10 संख्या गेल्या तर किती उत्तर आलं? 90. म्हणजे 90 हे 90 नैसर्गिक संख्या 10 पासून तर 99 पर्यंत येणार. आलं का लक्षात? येस ऑर नो? 2 मूळ संख्यांचा गुणाकाराने मिळणारी पुढील पैकी सर्वात लहान संख्या कोणती? मग 2 मूळ संख्या पाहिजे. 32 जी आहे ती 2 मूळ संख्यांनी येणारी आहे का? ते थोड्या वेळाने बघू. 35 जर बघितली तर हो मूळ संख्यांनी येणार. आपण ज्या मूळ संख्या बघतोय 2 3 5 7 11 13 17. तर पहिले तर 32 तयार होणार नाही आणि जी 35 तयार होते ती काय आहे? 5 7 35. मग नंतर 34 कशी तयार होणार? 17 दोन्ही 34. 17 गुणिला 2 5 गुणिला 7. आणि 33 कशी तयार होणार? 3 गुणिला 11. कशी तयार होणार? 3 गुणिला 11. आता मला सांगा ही 33 34 आणि 35 तिघही मी मूळ संख्येच्या मदतीने तयार करून दाखवल्या गुणाकाराच्या. हो की नाही? पण मग 33 34 35 मध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे? म्हणून उत्तर काय येणार तुमचं? 33. म्हणून 33 उत्तर येणार. पहिल्या 4 मूळ संख्यांची बेरीज म्हणजे 4 मूळ संख्या. आता पहिल्या आपल्याला किती विचारल्या त्या? 1 ते 20. आता आपल्याला विचारलंय फक्त पहिल्या 4. 2 अधिक 3 अधिक 5 अधिक 7. 7 आणि 5 12 आणि 3 15 2 17. उत्तर आलंय. जर 36,490 या संख्येतील 6 आणि 9 यांच्या अंकस्थानी अदलाबदल केली तर येणारी संख्या व मूळ संख्या यांच्यातील फरक असेल. मग 6 आणि 9 यांचा अंक बदलून घ्यायचे. इथं ह्या आधीने लिहून ठेवलेले आहे ऑलरेडी. त्याच बुक स्कॅन केलं ना आपण, म्हणून आपल्याला हे उत्तर भेटत आहे. तर 39,460 हे कसं तयार झालं? तर 6च्या जागेवर 9 आणि 9च्या जागेवर 6. आणि अजून एक जी ओरिजिनल जी मूळ संख्या दिलेली आहे ती कुठली आहे? 36,490. आणि त्यांनी विचारलं काय? फरक म्हणजे वजाबाकी. म्हणून काय केलं? जी संख्या तयार झाली त्याच्यातून आपण जी नवीन तयार झालेली संख्या ही कोणती आहे? मूळ संख्या. आणि ही नवीन संख्या जे 6 आणि 9च्या अदला बदलमुळे काय झाली? ती तयार झाली बघा 6 आणि 9च्या.
वजाबाकी केली तर उत्तर काय आलं तुमचं 2970. करून बघायचं, एवढं तर नवोदयला जात असताना वजाबाकी यायलाच पाहिजे. तर उत्तर काय आलं तुमचं 2970. पुढील पैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे? तर संयुक्त संख्या शोधायची आपल्याला. 17 ही मूळ संख्या आहे, 29 ही मूळ संख्या आहे आणि 97 सुद्धा मूळ संख्या आहे. 15 ही संयुक्त संख्या आहे. आणि हे पण बघायचं की 15 कुठल्या कुठल्या टेबल मध्ये म्हणजे पाढ्यात येते. तर 3 5 15, 5 3 15. म्हणजे ही 3च्या आणि 5च्या टेबल मध्ये एकाच्या येते, 3च्या येते आणि 5च्या येते. म्हणून ही संख्या कुठली आली तुमची संयुक्त संख्या. 15च्या टेबल मध्ये तर येतो, साहजिक येते. मूळ संख्या सुद्धा स्वतःच्या टेबल मध्ये येते, पण त्याच्याशिवाय संयुक्त संख्या येते. मग 9 5 0 2 4 या अंकांचा वापर करून बनणारी किमान 5 अंकी संख्या. मग चढता क्रम लावायचा की उतरता किमानसाठी? मी बरोबर बोलते विद्धी. किमान म्हणजे काय? पहिल्या पायरीवरून मोठ्या पायरीवर जायचं म्हणजे लहान संख्या. आणि कमाल म्हणजे काय? मोठ्या पायरीवरून लहान पायरीवर जायचं. मग बघा, मग हे अंक चढत्या क्रमाने लिहिले 0 2 4 5 आणि 9. पण त्याने किती अंकी म्हटलेली संख्या? 5 अंकी. जर आपण 0 आधी लिहिलं तर ती संख्या कोणती राहणार नाही? 5 अंकी राहणार नाही. म्हणून आपण 2 आधी लिहून घ्यायचं आणि 0ला पाठीमागे टाकून द्यायचा 2 नंबर. 20 4 5 9. उत्तर काय ना 20,459. चला बाय.